अकोल्यात काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचा जीवघेण्या हल्ल्यात पहाटे मृत्यू झालाय। हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी 1:30 सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यावर अकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान हिदायत पटेल यांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली असून जुन्या वादातून आणि बदल्याच्या भावनेतून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। मंगळवारी 6 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हिदायत पटेल हे मोहाडा गावातील मरकज मस्जिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते। एवढी दबा धरून बसलेल्या उबेद पटेल नावाच्या युवकाने त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले। उबेदने पटेल यांचे मान, चेहरा आणि पोटावर वर्मी घाव घातल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। घटनेनंतर परिसरात मोठी पळापळ झाली। जखमी पटेल यांना तातडीने अकोट येथील प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। 2019च्या हत्येचा बदला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे 2019 मधील एका खुनाचा संदर्भ आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 24 मे 2019 रोजी मोहाडा येथे भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खां शेर खां पटेल यांची हत्या झाली होती। या प्रकरणी मुमताज खां यांच्या फिर्यादीवरून हिदायतुल्लाह खां बरकतुल्लाह खां पटेल यांच्यासह 10 जणांविरुद्ध भारतीय दंडविधानच्या कलम 302 सह इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मराठी समाचारसाठी जावेद शाह सैलानी।